महेश शिंदे, महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय पूनमगेट समोर आमरण उपोषण करत आहोत। याचं कारण असं आहे, कोरोनाच्या काळामध्ये टेंभुर्णीमधील काही माझ्या गोरगरीब बहिणींनी ग्रामीण कुटा फायनान्सकडून कर्ज घेतलं होतं, परंतु कोरोनाचा काळ सुरू झाला, त्याच्यामध्ये कर्फ्यू लागू झाला, त्यामुळे त्यांना ते कर्ज फेडता आलं नाही। कोरोना संपताच त्या महिला त्या फायनान्स कंपनीकडे गेल्या, त्यांनी ते कर्ज भरण्याचं त्यांना सांगितलं, परंतु त्या फायनान्सने ते कर्ज भरून घेतलं नाही, उलट त्या कर्जावर चक्री व्याज लावलं। माझ्या महिला ज्या भटक्यामुक्त जाती जमातीतल्या आहेत, गोरगरीब आहेत, सकाळी कामाला गेल्याशिवाय त्यांचं संध्याकाळी पोट भरत नाही, अशा महिलांना चक्री व्याज 20,000चे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशी रक्कम त्यांनी केलेली आहे। या महिलांनी द्यायचं कुठलं? सरकार नुसता शासन निर्णय काढतंय की कोरोनाच्या काळातलं कर्ज माफ करा, वर लावलेलं व्याज कमी करा, आणि लाडक्या बहिणीच्या योजना त्यांनी आता सध्या चालू केलेली आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेला ह्याही लाडक्या बहिणी आहेत का नाही तुमच्या? ह्याही लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय दिला पाहिजे। मी 29 ऑगस्टला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं, परंतु त्याच्यावर अद्याप त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। उलट उपजिल्हाधिकारी कुंभार मॅडम यांनी आम्हाला हकलून बाहेर काढलं। याचे सर्व व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहेत। त्याच्यानंतर PI लकडे साहेब यांच्या मध्यस्थीने आम्ही मिटिंग लावतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, परंतु अद्याप आमची मिटिंग ही लावलेली नाही। त्यामुळे आम्ही 19 सप्टेंबर रोजी माझे सर्व सहकारी सर्व महिला येणार आहेत, यांच्या सहकार्याने आम्ही आमरण उपोषण करत आहेत। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। एकतर PI साहेबांनी किंवा संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आमची जिल्हाधिकारी साहेब यांची मीटिंग लावावी, फायनान्सचे मॅनेजर कोण त्यांचे संबंधित विभागाचे कर्मचारी असतील त्यांच्याशी बोलवून महिलांनी जे कर्ज घेतलेलं आहे मुद्दल त्याच्यावरचं व्याज कमी करावं, तसेच जेवढ्या महिलांचं सिबिल खराब केलेलं आहे त्या सर्व महिलांचं सिबिल दुरुस्ती करून द्यावी, ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण धरलेलं आहे।